फ्रेंडशिप म्हटलं की प्रपोज आलाच. प्रेमी युगलामध्ये एक प्रकारची उत्सुकता लागून आहे की आपल्या प्रियकर आपल्याला कशा प्रकारे प्रपोज करेल. त्यातच प्रपोज डे आल्याने अनेक प्रियकर आपल्या प्रेयसीला कशा प्रकारे प्रपोज करावा या विचारात असतील. तेव्हा प्रपोज डे निमित्ताने आज तुम्हाला काही टिप्स सांगितल्या जातील. तरुणींना अशा प्रकारे केलेले प्रपोज आवडतात. एखाद्या तरुणीशी लग्न करायचे असल्यास त्यांनी एकांत ठिकाणी तिला प्रपोज करावा असे अनेक तरुणांना वाटते. तसेच त्यांनी तिला अशा ठिकाणी प्रपोज करावे ज्यामुळे त्याची प्रेयसीला सदैव आठवण राहील अशा ठिकाणी करावं. प्रेयसीला लग्नाची मागणी घालताना तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसावा. प्रपोज करण्यापूर्वी प्रियकराने स्वतःच्या अंगठीची निवड करावी. 3 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर प्रपोज करावे. यासोबतच प्रपोजल नंतर लग्नासाठी 3 महिनेच असावेत. प्रियकराने प्रपोज करण्यासाठी साधारण 2 ते 3 महिने पूर्वी नियोजन करावे. लग्नासाठी मागणी घालताना प्रियकराने गुडघ्यावर बसून प्रपोज करावे. तसंच डेटिंग दरम्यान लग्नाच्या विषयावर पुष्कळ चर्चा करावी. लग्नापूर्वी प्रत्येक तरुणीला आपल्या जोडीदारासोबत राहावं वाटतं. तसेच दोघांमध्ये कॅज्युअल कपडे परिधान करावे असा दोघांचा आग्रह असतो. 19% तरुणींना आपला प्रियकर प्रपोज करताना थोडा दुःखी असावा वाटतो. तर 10% तरुणींना त्यांचा प्रियकर प्रपोज करताना गाणं म्हणून प्रपोज करावा असं वाटतं. तसेच 60% तरुणींना त्यांच्या प्रियकरांनी तिच्यावर कविता करावी असं वाटतं. प्रपोजला दरम्यान मुलींच्या प्रतिक्रिया 50% तरुणींना वाटतं की त्यांच्या प्रियकराने केलेले रोमॅन्टिक प्रपोजल वेळी त्यांनी रडवा आवरू नये. तसेच लग्नापूर्वी जवळपास 3 वर्ष आपल्या प्रियकरासोबत डेटिंग करावं असं अनेक तरुणींना वाटतं. शिवाय प्रियकराने तिला दिलेली एंगेजमेंट रिंग कमीत कमी 1000 पाऊंडची तरी असते.